सो हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे. आज आपण एक टॉपिक पाहणार आहोत. त्याचं नाव आहे सेल अपोप्टोसिस. याचा पहिल्यांदा आपण हा टॉपिक पाहताना पहिल्यांदा आपण याचं डेफिनेशन पाहणार आहोत. अ, पहिली या टॉपिकची डेफिनेशन रेग्युलेशन ऑफ अ सेल अपोप्टोसिस पाहणार आहोत. पुन्हा मग इंट्रेन्सिक पाथवे ऑफ अपोप्टोसिस, पुन्हा एक्सट्रेन्सिक पाथवे ऑफ अपोप्टोसिस. असे आपण हे 4 पॉईंट डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. चला, डेफिनेशन ऑफ अपोप्टोसिस. तो अपोप्टोसिस म्हणजे काय हो नेमकं, आम्हाला कळालं नाही. एका सेकंदात सांगतो. अपोप्टोसिस म्हणजे काय बघा. इट इज नोन ॲज प्रोग्राम ऑफ अ सेल डेथ. सेल डेथचा प्रोग्राम आहे. वेअर डिस्ट्रॉय सेल मेंटेनिंग स्मूथ फंक्शन. एखाद्या सेलचं मेंटेनिंग फंक्शन जर डिस्ट्रॉय झाला असेल तर त्याची सेल डेथ करावी लागते. जसं की DNA डॅमेज जर झाला म्हणजे त्यामधलं फंक्शन डिस्ट्रॉय झालं, मग आपल्याला काय करावं, सेल डेथ करावी लागते. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, अपोप्टोसिस. अपोप्टोसिस इज इक्वल टू सेल डेथ. अपोप्टोसिस इज इक्वल टू सेल डेथ एवढं लक्षात ठेवायचं. ओके, सेल डेथ. हां, तर कॉजेस काय आहेत, DNA डॅमेज, दुसरं एंड ऑफ अ सेल लाईफ. आता RBCची किती 120 डेज सेल लाईफ असते. पुन्हा जाऊन स्प्लिनमध्ये तिला डिस्ट्रॉय व्हायचं. डिस्ट्रॉय होण्यासाठी उपयोगी काय पडणार, अपोप्टोसिस पडणार. आर यू गेटिंग माय पॉईंट. आता बघा, लहान मुलाचे जे आपले जे बोटं असतात, बोटं असे चिपकलेले असतात. जेव्हा सेलचं अपोप्टोसिस होतं तेव्हा ते बोटं सेपरेट होतात. आपल्या बॉडीसाठी अपोप्टोसिस लई महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. ओके, चलो आगे चलते. पुन्हा काय, हां, लगेच. इट इज मेंटेड बाय प्रोकॅरियोटिक प्रोटीलाइज एन्झाईम कॉल्ड कॅस्पेज. कॅस्पेज हे मेंटेन कोण करते, कॅस्पेज. इट इज डिस्ट्रॉय प्रोटीन. हे काय करतो, प्रोटीनला डिस्ट्रॉय करतं. आता बघा, सेलमध्ये प्रोटीन आहेत, सेलमध्ये कार्बोहायड्रेट, त्यांना डिस्ट्रॉय केलं पाहिजे ना सेल डेथ होण्याच्या. म्हणून ते सेल प्रोटीन डिस्ट्रॉय प्रोटीनच्या कारणासाठी आपल्याला लई महत्त्वाचं आहे. ओके, चलो आगे चलते. हां, हां. अपोप्टोसिस इज काय, एनर्जी डिपेंडंट प्रोसेस आहे. एनर्जी डिपेंडंट प्रोसेस म्हणजे काय, अपोप्टोसिससाठी आपल्याला ATPची गरज आहे. आपल्याला एनर्जी कशी येते, ADP प्लस IP होऊन, ATPचं ADP प्लस IP होऊन आपल्याला एक फॉस्फेटच्या स्वरूपात एनर्जी मिळते. ती एनर्जी आपल्याला ह्या अपोप्टोसिस प्रोसेसमध्ये कामी येणार आहे. कॅस्पेज इन प्रोटीन एन्झाईम. बघा, हे प्रोटीन एन्झाईम आहे कॅस्पेज. प्रेझेंट इन द सेल इन इनॅक्टिव्ह फॉर्म. सेलमध्ये कसं असतं, हे इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं. सेलमध्ये आपलं जे कॅस्पेज एन्झाईम आहे ते इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं. आणि दॅट्स वाय त्याच इनॅक्टिव्ह एन्झाईमला काय म्हणतात, प्रोकॅस्पेज म्हणतात. त्याला आपण काय म्हणतो, प्रोकॅस्पेज म्हणतो. काय म्हणतो त्याला, प्रोकॅस्पेज म्हणतो त्याला. ओके, प्रोकॅस्पेज. चलो आगे चलते. बघा, अजून एक पॉईंट राहिला. हां, पहा, बट वेन सिग्नल ऑफ अपोप्टोसिस. आता अपोप्टोसिस तर आता मनाने तर होणार नाही. 120 डेज झाले तर RBCला सिग्नल येणार ना, तुझा लाईफ स्पॅन संपला म्हणून. किंवा एखादा व्हायरसने अटॅक केला, एखाद्या व्हायरसने सेलवर अटॅक केला तर ते सेलला कळणार की व्हायरसने अटॅक केला, आपण आपलाही जीव सोडलेला बरा, आपण आपलीही डेथ केलेली बरं. बट गेट सिग्नल ऑफ अपोप्टोसिस वेन गेट ॲक्टिवेटेड. काय, कॅस्पेज ॲक्टिवेट होतात जेव्हा सिग्नल अपोप्टोसिसचा जेव्हा सिग्नल मिळतो सेलला, तेव्हा ते ॲक्टिवेट होतात. अपोप्टोसिस करणारे एन्झाईम म्हणजेच कॅस्पेज ॲक्टिवेट होतात. आणि प्रोटीन बॅकग्राऊंड, ह्याचा मेन काम काय आहे, प्रोटीन ब्रेकडाऊन. दॅट्स वेअर सिस्टीन अमायनो ॲसिड, ॲस्परेटिक अमायनो ॲसिड, हे 2 प्रोटीन जे आहेत ना, अमायनो ॲसिड्स प्रोटीन्स, हे काय करतं, ब्रेकडाऊन करतं. ओके, 12 डिफरंट टाईप ऑफ एन्झाईमचे किती टाईप आहेत, 12 डिफरंट टाईप आहेत. चलो आगे चलते. आता पहा, हां, टाईप्स पहा. हां, इनिशिएटर कॅस्पेज.
इनिशिएटर कॅस्पेजमध्ये किती नंबर आहेत? 2, 8, 9 अँड 10 कॅस्पेज. हे काय आहेत? इनिशिएटर कॅस्पेज. आणि अफेक्टर कॅस्पेज किती आहेत? 3, 6, 7, 11, 12 ही काय आहेत? अफेक्टर कॅस्पेज. आता इथे एक नोट पॉईंट आहे. तो नोट पॉईंट काय सांगतो बघा, प्रो कॅस्पेज ॲक्टिव्हेट बाय इट सेल्फ. म्हणजे प्रो कॅस्पेज जे आहेत, इनिशिएटर कॅस्पेज जे आहेत, प्रो कॅस्पेज ॲक्टिव्हेट बाय सेल्फ अँड इनिशिएटर कॅस्पेज. म्हणजे इनिशिएटर कॅस्पेज आहेत ते स्वतः ॲक्टिव्हेट होतात. पण आणि हे आता बघा, इफेक्टर कॅस्पेज स्वतः ॲक्टिव्हेट होत नाहीत. हे कुणाकडून ॲक्टिव्हेट होतात? तर हे इनिशिएटर कॅस्पेजच्या मदतीने ॲक्टिव्हेट होतात. म्हणजे प्रो कॅस्पेज जे आहे, आपले इनिशिएटर कॅस्पेज जे आहे ते आपोआप इनिशिएटर कॅस्पेज जे आहे ते आपोआप इट सेल्फ म्हणजे स्वतःच्या मदतीने ते ॲक्टिव्हेट होतात आणि अफेक्टर कॅस्पेजला ॲक्टिव्हेट करतात. चला, हा नोट पॉईंट होता, लक्षात ठेवा. डायग्राम पाहूया आपण. डायग्राम पाहूया एक सेकंड. नॉर्मल सेल असते आपली. नॉर्मल सेलमध्ये जेव्हा अपोप्टोसिस सिग्नल येतो तेव्हा काय होतं? क्रोमॅटिन कंडन्स स्ट्रिंग सेल काय करते? स्ट्रिंग करायला लागते आणि क्रोमॅटिन काय होतं? कंडन्स व्हायला चालू होतं. क्रोमॅटिन कंडन्स व्हायला चालू करतो. ओके. फ्रॉम मेम्ब्रेन आर ब्लेम्बिंग ऑफ मेम्ब्रेन स्टार्टिंग होते. स्टार्ट द ब्लेम्बिंग ऑफ मेम्ब्रेन ऑर्गनल दे डिसइंटिग्रेटेड म्हणजे असं नष्ट व्हायला चालू होतात. ओके. पण न्यूक्लियस अँड ऑर्गनल कॉलॅप्स मेम्ब्रेन कंटिन्यूज टू ब्लेम. न्यूक्लियस आणि ऑर्गनल्स काय होतो? कॉलॅप्स होतो आणि आपली मेम्ब्रेन आहे का कंटिन्यू ब्लेब होत चाललेली असते. ओके. पुन्हा मग काय होतं? अपोप्टोसिस बॉडी फॉर्म. अपोप्टोटिक बॉडी फॉर्म होते. ओके. ही बॉडी फॉर्म होती आणि पुन्हा मग ही जी मायक्रोफेज आहे ही काय आहे बघा, ही आहे मायक्रोफेज. ही काय? मायक्रोफेज आहे. ही मायक्रोफेज आहे, ही अपोप्टोटिक बॉडीला गिळून खाते. अपोप्टिक बॉडीला खाते मायक्रोफेज. आणि इथं नो इन्फ्लामेशन आहे, कोणत्याही टाईपचं इन्फ्लामेशन होणार नाही. ओके. ही होती सेल अपोप्टोसिस डायग्राम एक्सप्लेन केली मी. ओके. चलो आगे चलते. हा मायक्रोफेज, हा इथं बघा मायक्रोफेज फॅगोसाइट अपोप्टोटिक बॉडी. चला, प्रोसेस ऑफ अपोप्टोसिस बघा. प्रोसेस बघा काय आहे. एक सेकंड. चला, तर बघा प्रोसेस ऑफ अपोप्टोसिस पाहू. ड्यू टू डीएनए फ्रॅगमेंट आणि क्रोमॅटिन कंडन्स. डीएनए फ्रॅगमेंट आणि क्रोमॅटिन कंडन्स होता. आकर मेम्ब्रेन ब्लेम्बिंग म्हणजे काय? मेम्ब्रेन अशी ब्लेम्ब व्हायला चालू होती, म्हणजे अशी एक खट्टा व्हायला असं सुरकुत्या पडल्याने होती. न्यूक्लियस अँड ऑर्गनली फ्रॅगमेंटेड आफ्टर मेम्ब्रेन कंटिन्यूज टू ब्लेम. मेम्ब्रेन कंटिन्यू टू ब्लेम करत असते का ते तेव्हा ते फ्रॅगमेंटमध्ये तुटायला चालू होतात. काय? न्यूक्लियस ऑर्गनल्स हे तुटायला चालू होतात आणि फ्रॅगमेंटेशन गेट अपोप्टिक बॉडी. फ्रॅगमेंटेशन होऊन काय होतं? अपोप्टिक बॉडी तयार होते. दिस बॉडी इट बाय मायक्रोफेजेस इज कॉल्ड फॅगोसायटोसिस. फॅगोसायटिक मायक्रोफेजेसनं जी बॉडी जेव्हा खाते अपोप्टिक बॉडी, मायक्रोफेजेस जेव्हा अपोप्टिक बॉडीला खातात तेव्हा त्याला फॅगोसायटोसिस असं म्हटलं जातं. ओके. चला आगे चलते. रेग्युलेशन ऑफ अपोप्टोसिस. आता हे अपोप्टोसिसला कोण रेग्युलेट करतो? आता लगेच कोण रेग्युलेट करतं अपोप्टिक बॉडीला? ते एक सेकंड. हां, चला. अँटी अपोप्टिक फॅक्टर म्हणजे काय करणार? हे अपोप्टिक होऊन देणार नाही, थांबा म्हणणार. अजिबात अपोप्टिक करायचंच नाही म्हणणार. हां, ह्यामध्ये काय येतं? BCL2 येतं, BCLX येतं, BFL1 येतं आणि MCL लेक येतं. ओके. आणि प्रो अपोप्टिक म्हणजे चालू करतं काय? बॅक्स आणि बीड्स ETC. ओके. चलो आगे चलते. इंट्रन्सिक पाथवे बघा. आता मेन आपण पाहू इंट्रन्सिक पाथवे. हां, आता बघा कधी होणार? थांबा. अपोप्टोसिस कधी होणार? नॉन रिपेअर सेल. ओके. DNA डॅमेज जर झाला तर, किंवा व्हायरसचा अटॅक झाला तर. आता आपल्याला सिग्नलसाठी DNA डॅमेज असला पाहिजे.
अपोप्टोसिस करायचं पण काही ना काही सिग्नल तयार कसला पाहिजे. त्यासाठी व्हायरस अटॅक झालं, कोणाला DNA डॅमेज असं होतं बरोबर. अपोप्टोसिस सिग्नल जनरेटर, मग अपोप्टोसिसचा सिग्नल काय होतं जनरेट होतं. अँटी अपोप्टिक फॅक्टर इनिबिट, पण अँटी अपोप्टिक जो फॅक्टर आहे तो इनिबिट करतं, नका करू. पण जेव्हा ते प्रो अपोप्टिक फॅक्टर ॲक्टिवेट होतो तेव्हा अपोप्टोसिस चालू होतं. जसं की बॅक्स ॲक्टिवेट अँड देट आणि दे गेट ऑलिमराइज्ड फ्रॉम channels of endoplasmic mitochondrial membrane. चॅनल्स ऑफ मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. आता मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन जेव्हा चॅनल ऑलिमराइज्ड अँड फ्रॉम चॅनल्स ऑफ मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन जेव्हा हे काम चालू होतं तेव्हा सायटोक्रोम सी जो आहे तो लीक आउट होतो, थ्रू आउटच्या चॅनलमधून लीक आउट होतो. कोण? सायटोक्रोम सी. आता तुम्ही म्हणता सायटोक्रोम सी कुठून आला? एक सेकंद. सायटोक्रोम सीचं काही आपल्याला पुढं सांगितलेलं आहे. ओके. सायटोक्रोम सी लीक आउट थ्रू आउट दिस चॅनल. ओके. हां. मल्टीप्रोटीन लाईक, एक सेकंड. हां. मल्टीप्रोटीन लाईक्स फाप 1 अँड प्रोकॅप्सिस 9. आता बघा मल्टीप्रोटीन लाईक APAF ह्याचा काय फुल फॉर्म आहे? अपोप्टिक ॲक्टिव्हेटिंग फॅक्टर. ओके. अपोप्टिक ॲक्टिव्हेटिंग फॅक्टर. तर बघा आणि अपोप्टिक ॲक्टिव्हेटिंग प्रॉपर्टी मल्टी प्रोटीन लाईक आहे आणि प्रोकॅस्पेज 9 जेव्हा एकत्र येतं इन प्रेझेंट ऑल्सो, आणि हे काय करतं अजून एकाला बाइंड करतं. प्रेझेंट अँड बाइंड विथ सायटोक्रोम सी. सायटोक्रोम सी सोबत बाइंड होतं आणि अपोप्टोझोम फॉर्म करतं. काय फॉर्म करतं? अपोप्टोझोम फॉर्म करतं. लक्षात ठेवा. सायटोक्रोम सी सोबत बाइंड होऊन अपोप्टोझोम फॉर्म होतो. हां हां. आणि पुन्हा बघा आणि कॉजेस प्रोकॅस्पेज कन्वर्ट इनटू कॅस्पेज. आणि हे अपोप्टोझोम काय करतो? जे प्रोकॅस्पेज आहे 9 त्याला कॅस्पेजमध्ये कन्वर्ट करतं. म्हणजेच काय? कॅस्पेज 9. इट ॲक्टिव्हेटेड अदर कॅस्पेज लाईक कॅस्पेज 3, कॅस्पेज 6, एक सेकंद, कॅस्पेज 3, कॅस्पेज 6, कॅस्पेज 7, कॅस्पेज 11, कॅस्पेज 12. भरपूर एक्झाम्पल आहेत. आपल्याला हे तर एक्झाम्पल तुम्ही म्हणता असे कसे घेतले? ही आपले जे आहेत जे आपले इनिशिएट इफेक्टर होते का, इफेक्टर कॅस्पेज, ते एक्झाम्पल आहे. ते लक्षात ठेवायचं सोपं. इथं सेकंड स्टेपमध्ये पूर्ण इफेक्टर कॅस्पेज ह्यो आहे. हा मी सांगतो हा आहे इनिशिएटर कॅस्पेज. ओके. फर्स्ट स्टेजमध्ये 7व्या-8व्या स्टेजमध्ये इफेक्टर कॅस्पेज आणि पुढच्या स्टेजमध्ये पूर्ण हे आले अफेक्टर कॅस्पेज. कारण ते ह्यांना ॲक्टिव्हेट करणार आहेत. 3, 6, 7, 11 आणि 12 ही वर असूच शकत नाहीत. कारण त्यांना ॲक्टिव्हेट करणारेच आधी आपल्याला इनिशिएटर कॅस्पेज असणार ना, एक ना एक तरी. मग तो कॅस्पेज 9 हा इनिशिएटर कॅस्पेज आणि कॅस्पेज 6, 7, 3, 6, 7 आणि 11 आणि 12. ओके. आता आपल्याला परीक्षामध्ये क्वेश्चन आला तर आपण हे जे 3, 6, 7, 11, 12 हे एक्सटेन्सिक असो नाही इंट्रेन्सिक असो पाचवे असो खाली आले पाहिजेत आणि इनिशिएटर कॅस्पेज वरच गेले पाहिजेत. म्हणजे वरच्या लाईन इनिशिएटर कॅस्पेज आणि खालच्या लाईनीमध्ये अफेक्टर कॅस्पेज. ओके. पुन्हा काय होतं बघा. बहुत इंटरेस्टिंग चॅप्टर. ह्यो चॅप्टर लय महत्त्वाचा आहे आणि मजा येते या चॅप्टर शिकताना. ह्याचं काय नाही. हा बघा कॅस्केड्स ऑफ कॅस्पेज. ओके. कॅस्केड ऑफ कॅस्पेज होतं बरोबर ना. कॅस्केड म्हणजे काय? असं वाळवट. आता एवढं पूर्ण ॲक्टिवेट झालं आहे सेल म्हणजे असं एकदम वाळवट जसे असते बघा. वाळवट म्हणा किंवा असं एखादी दंगल झाल्याने असं होतं. कॅस्केड ऑफच कॅस्पेज होतं आणि काय करतं डिजनरेशन ऑफ प्रोटीन आणि इथं सेलचा खेळ संपतो. डिजनरेशन ऑफ प्रोटीन झालं की सेल संपलेली असते. चलो आगे चलते. आणि अपोप्टिक बॉडी फॉर्म होतं. म्हणजे आता सेल संपलेले आहे त्याचे अपोप्टिक बॉडी फॉर्म झाले आणि अपोप्टिक बॉडी फॉर्म झालं की तुम्हाला तर माहिती आहे पुढची प्रोसेस काय. अपोप्टिक बॉडी एकदा फॉर्म झालं की पुढं काय होतं आपलं पुढं अपोप्टिक बॉडी एकदा फॉर्म झाल्या ह्या झाल्या अपोप्टिक बॉडी फॉर्म. या मायक्रोफेज येणार, अँगल करणार आणि असंच अँगल करून मध्ये घेऊन जाणार आणि खाऊन टाकणार. ओके. चलो आगे चलते आहे. टर्मिनॉलॉजी आता हे आलं फाप, हे अपोप्टिक प्रोटीएज ॲक्टिव्हेटेड फॅक्टर्स, मग हे DD आलं. हे ह्याची पूर्ण फुल फॉर्म पाहू आपण. टर्मिनॉलॉजी पाहूया. चलो टर्मिनॉलॉजी पाहूयात आपण.
आताच आपण पाहिलं PAAF 1. ओके. काय अपोप्टिक प्रोटीएज ॲक्टिवेटिंग फॅक्टर. अपोप्टिक प्रोटीएज ॲक्टिवेटिंग फॅक्टर. DD म्हणजे काय डेथ डोमेन. DD म्हणजे काय डेथ डोमेन. ओके. डिस्क DISC हे आपल्याला डिस्क म्हणायचं नाही. इथं इथं काय आहे ह्याचा फुल फॉर्म काय आहे डेथ इंड्युसिंग सिग्नल कॉम्प्लेक्स. डेथ इंड्युसिंग सिग्नलिंग कॉम्प्लेक्स DED म्हणजे काय डेथ इफेक्टर डोमेन. ओके. FADD फास्ट असोसिएटेड डेथ डोमेन आणि TNF ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर ह्याचं काय नाव ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर राइट. चलो आगे चलते हैं. आता पाहू आपण एक्सट्रेन्सिक पाथवे पाहूया आपण. तर आपण पाहत आहोत आता एक्सट्रेन्सिक फॅक्टर. त्याचा पहिला पॉईंट इट इज ऑल्सो कॉल्ड अ डेथ रिसेप्टर पाथवे. म्हणजे काय होतं आपल्या ही सेल मेमरी असते ना त्याच्यावर आपले रिसेप्टर प्रेझेंट असतात. ओके. आणि लिगँड जे आपले सिग्नल येणार आहे आपला ते लिगँड असतात ते ह्या रिसेप्टरवर कनेक्ट होतात तेव्हा त्यांना सिग्नल कळतो. सिग्नल फ्रॉम इम्युन सेल एक सेकंड सिग्नल रिसेप्टर पाथवे. ओके. सिग्नल फ्रॉम इम्युन सेल रिक्वायर रिसेप्टर रिसिविंग सिग्नल आल्यावर रिसेप्टर रिक्वायर आहेत आपल्याला कशाला सेल मेमरीवर. मग ते इम्युन सेल सिग्नल फ्रॉम इम्युन सेल अँड रिक्वायर रिसेप्टर फ्रॉम सिग्नल रिसिव्ह करण्यासाठी. ओके. आता 3 टाईप ऑफ सिग्नल असणार. सिग्नलचे किती टाईप 3 टाईप. पहिला सायटोसिन, दुसरा TNF आणि चौथा FAC. बघा बिलॉंग टू सब ग्रुप ऑफ TNR दॅट्स कंटेन इंट्रासेल्युलर डेथ डोमेन. ओके. हां इंट्रासेल्युलर डेथ डोमेन. बघा हे काय ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर आहे आणि ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर आहे. आणि चलो आगे चलते. आता बघा ही आता असं तुम्ही मॅनेज करत आहे अशी डायग्राम उभी बसली नाही म्हणून मी अशी आडवी आणलेली आहे. माफ करा. हां चला एक्सट्रेन्सिक पाथवे पाहू आपण. काय होतं ही आपली आहे पूर्ण सेल. ही काय पूर्ण सेल आहे ही आपली. ही पूर्ण सेल आहे आपली. ओके. ही पूर्ण सेल आहे आपली. चला तर काय होतं सिग्नल आता हे आहेत आपले फाप रिसेप्टर आहेत. हे काय आहेत फाप रिसेप्टर आहेत आणि हे फाप लिगँड म्हणजे काय जे आपला जी सिग्नल देणार आहे सेलला तुझं आता ते म्हणून काय म्हणतात त्याला अपोप्टोसिस म्हणून. ओके. अपोप्टोसिस आहे म्हणून मग ते सिग्नल रिसिव्ह करण्यासाठी लिगँड आहेत. हे काय आहेत लिगँड आहेत. हे काय रिसेप्टर हे मीट झाले आणि इथून सिग्नल सेलमध्ये गेला पुढे DD डेथ डोमेन. ओके. हे आहे डेथ डोमेन आणि हे काय फॅक्टर्स काय FADD आणि त्यापुढे आहे डेथ इफेक्टर डोमेन आहे. ओके. हे डेथ इफेक्टर डोमेन आणि पुढं काय होतं मग हे जेव्हा ह्यांचं जेव्हा कॉम्बिनेशन येतं तेव्हा कॅस्पेज 8 चालू होतं. कॅस्पेज 8 हा प्रोकॅस्पेज 8चं फॉर्मेशन होतं. आता प्रोकॅस्पेज 8 तुम्हाला मागास सांगितलं काय आधी इनिशिएटर कॉस्पेज ॲक्टिवेट होणार आणि पुन्हा इफेक्टर कॅस्पेज आणि इनिशिएटर कॅस्पेज इफेक्टर कॅस्पेजला ॲक्टिवेट करणार आहे. मग शो कोणच्या फॅमिलीमधून बिलिंग करतो इनिशिएटर कॅस्पेज. ओके. इनिशिएटर कॅस्पेजच्या फॅमिलीमधून बिलॉंग करतोय. चला पुन्हा मग कॅस्पेज 8 फॉर्म झाला. कॅस्पेज 8 पासून काय प्रोकॅस्पेज 3 प्रोकॅस्पेज 6 प्रोकॅस्पेज 7 प्रोकॅस्पेज 11 प्रोकॅस्पेज 12. शेवटे हे प्रोकॅस्पेज हे कॅस्पेजमध्ये कन्वर्ट झाले आणि पुन्हा सेल डेथ झाली. फ्रॅगमेंट्स फॉर्म झाले. अपोप्टिक बॉडी फॉर्म झाले. अपोप्टिक बॉडीला कोणी खाल्लं मायक्रोफेजेसने खाल्लं आणि इथं काय नो इन्फ्लामेशन नो पेन. तिकडं पण नो इन्फ्लामेशन. पूर्ण अपोप्टोसिसमध्ये नो इन्फ्लामेशन नो पेन. चलो आगे चलते. सिग्नल इंड्युसिंग फास्ट इंड्युसिंग सिग्नल. आता पहा हा पॉइंटर लक्ष द्या. हां चला फास्ट इंड्युसिंग सिग्नल ट्रिगर्ड बाय डेथ लिगँड.
bind with receptor is receptor such as fast ligand, fast receptor. बघा सेल मेम्ब्रेनवर स्पेसिफिक रिसेप्टर असतात. आर यू गेटिंग माय पॉईंट? जसं की आता बघा एखादा हार्मोन आहे. कोणचा हार्मोन घ्या तुम्ही, इस्ट्रोजन घ्या, प्रोजेस्टेरॉन घ्या, असले सेलवर त्याचे रिसेप्टर स्पेसिफिक असतात. एकाच रिसेप्टरला प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन येऊन एकाच रिसेप्टरमधून बाइंड होणार नाहीत. त्यांना वेगवेगळे रिसेप्टर असणार. ते वेगवेगळ्या रिसेप्टरमधून बाइंड होणार. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं लिगँड बघा डेथ लिगँड बाइंड विथ रिसेप्टर इज FAL FAS. ओके, हां, रिसेप्टर बाइंड विथ FAS लिगँड अँड डेथ डोमेन सिग्नलिंग. डेथ डोमेन सिग्नल प्रोड्यूस झाला. प्रोड्यूस अगेन बाइंड टू DAD. मग ते प्रोड्यूस करून अगेन बाइंड कशाला होतं, DAD अँड फॉर्म कॉम्प्लेक्स ऑफ डिस्क. कॉम्प्लेक्स फॉर्म व्हायला. ओके, दिस कॉम्प्लेक्स बाइंड विथ FAD अँड प्रोकॅस्पेज 8. FADDला बाइंड झाला की मग काय झालं, प्रोकॅस्पेज 8 ॲक्टिवेट झाला. ओके, प्रोकॅस्पेज 8 गेट ॲक्टिवेटेड अँड कन्वर्ट इंटू कॅस्पेज 9. प्रोकॅस्पेज 8 काय केला, ॲक्टिवेट झाला आणि कॅस्पेज 8 मध्ये कन्वर्ट झाला. ओके, कॅस्पेज 8 इज अगेन ॲक्टिवेटेड अँड प्रोकॅस्पेज 3 ॲक्टिवेट केला काय झाला, प्रोकॅस्पेज 3ला. मग आता इथं बघा लक्षात ठेवा, ही इफेक्टर कॅस्पेज एकच एक्झाम्पल दिले. 6ला करू शकतो, 7ला करू शकतो, 11 करू शकतो, 12ला करू शकतो. ओके, दिस कॅस्पेज ॲक्टिवेटेड ऑदर कॅस्पेज 3 ऑदर कॅस्पेज 3 कॅस्केड ऑफ कॅस्पेज. ओके, कॅस्केड्स ऑफ कॅस्पेज. हां, आणि डिजनरेट एक सेकंड, सॉरी, हां सॉरी,